गगनबावडा तालुक्यात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतोय। त्यामुळे वन विभागाने नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रिया वेगवान करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या नुकसानीसाठी तब्बल 1,35,00,000हून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे। 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत वन विभागाने एकूण 1,35,12,773 रुपयांची नुकसान भरपाई दिली आहे। त्यामध्ये पीक नुकसानीचा मोठा वाटा असून 1,754 शेतकऱ्यांना 1,31,46,390 रुपयांची मदत देण्यात आली। रानडुक्कर, गव आणि इतर वन्य प्राण्यांकडून पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते। पशुधनाच्या नुकसानीच्याही घटना घडल्या असून 15 लाभार्थ्यांना 2,59,339 रुपयांची मदत देण्यात आली। याशिवाय वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 6 नागरिकांना एकूण 10,72,125 रुपयांची आर्थिक मदत दिल्याची माहिती वनक्षेत्रपाल राऊत यांनी दिली। दरम्यान वन्य प्राण्यांकडून नुकसानीची माहिती मिळताच वन विभागाकडून तात्काळ पंचनामा करून प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया राबवली जाते। त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास होणारा विलंब कमी झाला असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होतंय। दरम्यान शेतीसाठी सौर कुंपण प्रतिबंधक उपाययोजना आणि गस्त वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। तर वन्य प्राण्यांकडून पिकांचं नुकसान झाल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा, तात्काळ पंचनामा करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात येईल असं आवाहन वनपाल अमर वेटाळे यांनी केलंय।